तर आज नैवेद्याला ना उकडीचे मोदक केलेले होते आणि हे मोदक माझ्या बहिणीने केलेले होते, तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर इथे मी 2 वाट्या खोबरं घेतलं आहे आणि 2 वाट्या खोबऱ्यासाठी ना आम्ही इथे 2 वाट्या गूळ घेणार आहोत आणि गूळ आणि खोबरं मिक्स करून आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे। तुम्ही तूपसुद्धा सोडू शकता तुम्हाला हवं तर। आणि गूळ विरघळल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही शिजवायचं आहे, नाहीतर चिकट होईल पुरण आपलं। आणि वेलची पूड आपल्याला त्यानंतर टाकायची आहे। आणि मोदकाची उकड काढण्यासाठी ना सेम प्रमाण आहे, म्हणजे 1 वाटी पीठ असेल तर आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी घेऊन त्या उकळत ठेवायचं आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तूप आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पीठ टाकून ते लाटण्याने ढवळून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा असं 2 मिनटं आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचं आहे। तर इथे आम्ही म्हणजे तयारी करतोय मोदक ठेवण्यासाठी। इथे आम्ही हळदीची पानंसुद्धा कापलेली आहेत। त्यात आपला उकड जी आहे ना ती झालेली आहे। आता आपल्याला त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, कारण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। म्हणजे जर तुम्हाला तुमचे मोदक सॉफ्ट हवे असतील आणि अजिबात पाती तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तर कोणतीच पाती जर तुम्हाला म्हणजे अशी आपली फाटते ना करताना तर ते नाही व्हायला पाहिजे, तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर गरम असल्यामुळे थोडं भांड्याला तूप लावून आम्ही ते मळतोय आणि त्यानंतर हाताला पाणी लावून लावून आम्ही ती उकड मळून घेतोय। उकड व्यवस्थित मळली ना की मस्तपैकी गोळा करून त्याची अशी पाती तयार करायची, अजिबात कुठेच क्रॅक जात नाही। आणि अशा प्रकारे बारीक 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 त्याचे आपल्याला कळ्या काढून घ्यायच्या आहेत। कोण कोण काय करतं, आधी पुरण टाकतं आणि मग कळ्या काढून घेतं। आम्हाला हे सोयीचं वाटतं त्यामुळे आम्ही आधी कळ्या काढून घेतोय। कळ्या काढून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला, अगदी म्हणजे चांगलं सारण भरायचं आहे आणि मग आपल्याला ते वळून घ्यायचे आहेत मोदक, जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे। आता तुमच्या घरीसुद्धा मोदक बनत असतील तर तुमचं काय प्रमाण आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मोदक तयार झाल्यानंतर ना आपल्याला त्याला पाण्यामध्ये डीप करायचं आहे, म्हणजे थोडेसे असे डुबवून ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होतात मोदक ना असे सॉफ्ट होतात, कारण पीठ लगेच घट्ट व्हायला तयार होतं। त्यामुळे मोदक ठेवताना ना आपल्याला ते असे पाण्यामध्ये डुबवून ठेवायचे आहेत। अशाच प्रकारे आम्ही सगळे मोदक इथे ठेवलेले आहोत। आता त्याच्यावर ना आम्ही केसर लावणार आहोत, कारण जेव्हा मोदक तयार होतात त्यानंतर केसरचा जो रंग येतो तो खूप छान असतो। तर वरून आम्ही हळदीची पानं ठेवलेत, कारण ह्याच्यामुळे वाससुद्धा छान येतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती सुंदर मोदक आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फूडी ब्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा।